तर राम राम मंडळी. तर मग आज आपल्याला लग्नाचा शूट आहे. तर काल आपल्याला हळद होती, तर कालचा आपण चांगल्याच प्रकारे ब्लॉग सोडला. तर तो ब्लॉग कसा वाटला सांगा. तर मग काय, आज आपण लग्नासाठी गावातून व त्यांचे शूट वगैरे घ्यावं, ते चांगल्या प्रकारे घ्यावं म्हणून गेलो व गावातून जाता जाता लोकांना राम 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 म्हणत निघालो. तर मग काय, आपण गावातला शूट चांगल्या प्रकारे घेतला व मंदिराचं दर्शन वगैरे घेऊन घरून रटाळून दाबून जेवण करून पुढली वाटचाल चालू ठेवली. तर मग काय, रस्त्याने जाता जाता आपण करमत नव्हतं म्हणून गाणे म्हणत म्हणत गेलो. तर मग खरबीचा रस्ता खूपच छान होता व रस्त्याच्या भोवती अवतीभोवती चांगले वेगवेगळे झाडे झुडपे, म्हणजे नंबर एक प्रकारे त्यांनी गावाची सजावट केलेली होती. तर मग भावाला चांगल्या प्रकारे सांगत सांगत आमच्या गावाचा असा रस्ता नाही, काही नाही, काय करत गावाले असं तसं गप्पा चालत होत्या. तर मग तिथं गेलो व चांगल्या प्रकारे पोज वगैरे देऊन त्या नवरीला नंबर एक प्रकारे आपण फोटो काढण्याचा प्रयत्न केला. तर मग काय, उन्हामुळे फोटो थोडेसे वेगळे येत होते, पण आपण सेटिंग, आपला नादखुळा आपण चांगल्या प्रकारे सेटिंग करून नवरीचे फोटो एकदम झकास काढले व नवरीला दाखवले. तर नवरी म्हणजे नंबर एक साई. तर मग काय, लग्नाचा एन्जॉय घेत घेत आपण लग्नाचा शूट पण नंबर एकपणे घेत होतो. तर मित्रांनो, आपण खूप चांगलं बोलत असतो म्हणून फोटो पण छान काढत असतो. तर आपण लग्न करू म्हणजे लग्नाचा शूट घेऊन थकलो होतो. तर जेवण वगैरे रटाळून दाबून थोडासा व्ह्यू घेतला व वसमतचे पण फोटोग्राफर होते, त्यांच्यासोबत पण गोड गोड बोललं व त्यांचा नंबर वगैरे घेतला. असा आपला स्वभाव आहे मित्रांनो, की लोकांच्या मनामध्ये आपण राज करत असतो. तर मग काय, व्हिडिओ वगैरे घेतला व रटाळून जेवण फिवण केलं. त्यांना पण म्हणलं, भावांनो लाजायचं नाही, काय खायचं ते रटाळून खायचं. मग काय, त्यांनी पण आपल्याला हसून खेळून आपल्यासोबत चांगल्याच प्रकारे एन्जॉय केला. तर मग लग्नाचा शूट चांगल्या प्रकारे झाल्याच्या नंतर त्यांचे पुन्हा कपल शूट घ्यावे व ड्रेसिंग चेंज करून घ्यावे असं त्यांना सांगलं व नंबर एक प्रकारे आपण पण काढलं व आपल्या भावाला पण दिलं. भावाला आपल्या अनुभव जास्त आहे, आपल्यापेक्षा जास्त हुशार आपला भाऊ आहे. तर मग आपल्याला त्याला बोलायची सवय जास्त आहे म्हणून आपण थोडा फेमस आहे, पण भाऊ आपला खूप छान प्रकारे फोटो वगैरे काढतो म्हणून त्याच्या हातात पण आपण कॅमेरा दिला. मग त्यानंतर काय, आपल्याहून 10 पटीने खूपच चांगले फोटो काढले. ते आज आपल्याला शिकायला भेटले. तसं आपण दुसऱ्याचं बघून काढत नाही, पण आज असं वाटलं की भाऊ आपला खूप छान काढतोय म्हणून त्याच्याकडून आपण थोडं शिकवण्याचा प्रयत्न केला. मग काय, आपण पण चांगल्या प्रकारे शिकत होतो तर त्याचा व्ह्यू घेत होतो. तर मग भाऊ आपल्याला सांगत होते की त्यांना काही सांग बोलायचं. मग आपण त्यांचा व्ह्यू वगैरे घेतला व त्यांना पोज वगैरे सांगले नवीन स्टाईलची. मग मंदिराचा थोडासा व्ह्यू घेतला व लेकरांसोबत थोडंसं खेळलं. गंमत करायची सवय आपल्याला खूप आहे म्हणून आपण त्या लेकरांसोबत पण थोडासा गंमत केला व दिवसाचा एन्जॉय आपण कामामधून पण केला. तर मित्रांनो, आपल्याला आज पण आपल्याला हळदीची ऑर्डर आहे. तर सारखं काम लागत आहे मित्रांनो, तुमच्या आशीर्वादाने आपल्याला असंच तुमचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर राहू द्या. तर आपला भाऊ पण म्हणला, ब्लॉग करतोयस, नंबर एक करतोयस, कर तू पण, तुला पण मदत करू. तर मग काय, आपण चांगल्या प्रकारे सबस्क्राईब पण झाले आपल्याला तिथे. मग आपण चांगला व्ह्यू घेतला व त्यांचे आई बाबा वगैरे त्यांच्यासोबत खेळून चांगल्या प्रकारे फोटो काढायला लावला. मग आपण मंदिरासोबत चांगल्या प्रकारे व्ह्यू घेतला व मस्तपैकी विचार करत होतो की आता काय करावं काय नाही. तर मग थोड्या वेळाच्या दीदीला वगैरे बोलून त्यांचा पण व्ह्यू चांगल्या प्रकारे घेतला व त्या लहान लेकरांना सांगलं कसं खेळता तुम्ही, काय खेळता, कोणतं गाव वगैरे, असं तसं त्यांच्यासोबत पण थोडी मस्ती केली. मग काय, आपण तिथला व्ह्यू घेत घेत आपल्या मनामध्ये विचार होता की यार आपल्या चांगल्या प्रकारे ऑर्डर येत आहेत, पण आपण असेच ऑर्डर चांगले घेत राहू पुढे. मग आपल्याला थोडासा विचार आला की व्हिडिओ कॅमेरा पण आपण शिकावा. तर मग भावाला विचारलं व त्याने आपल्याला चांगल्या प्रकारे आज थोडंफार त्या व्हिडिओचं आपल्याला सांगलं. तर मग आपण त्या व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला साधारण जमू लागलं. तर असेच प्रयत्न करत राहिलो तर एक दिवशी नक्की मोठा होईल म्हणून आपण चांगल्या प्रकारे व्ह्यू घेण्याचा प्रयत्न करत राहिलो. तर कॅमेऱ्याची सेटिंग वगैरे त्या म्हणजे व्हिडिओ कॅमेऱ्याची सेटिंग वगैरे करण्याचा प्रयत्न करत राहिलो. मग थोड्या वेळाच्या नंतर आपण तिथल्या सोयऱ्यांशी गप्पा ठोकलो. आपलं कसं आहे, म्हाताऱ्या लोकांसगळं चांगलं जमतं. तर मग आपण चांगल्या प्रकारे त्यांच्यासोबत दिवस काढला.